अशक्य ते शक्य करून दाखवणारी अनेक माणसं आपण पाहतो. शून्यातून विश्व निर्माण करणारेही खूप आहेत. काहींना मदत करणारे भेटतात तर काहींना तेही नाही. अशा स्थितीत स्वतः कष्ट करून जिद्दीने आपले विश्व निर्माण करणारे फार थोडे लोक असतात. माइलस्टोन अर्थात दीपस्तंभाप्रमाणे इतरांना मार्गदर्शक काम उभे करतात. असेच एक नाव आहे श्री बी ठोंबरे यांचं. अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारं नाव. राज्यात एकापेक्षा एक साखर सम्राट असताना त्यांची मक्तेदारी मोडीत काढत खाजगी साखर कारखाना काढून तो यशस्वीपणे चालवीत हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणणारे श्री बी ठोंबरे म्हणूनच कृषीरत्न आहेत. सह उद्योग उभे करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी झटणारे श्री बी ठोंबरे कारखानदार असले तरी त्यापेक्षा एक माणूस म्हणून ते अधिक भावतात. अशा या सहकार महर्षीला आज आपण भेटणार आहोत. नमस्कार, मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे घेण्यासाठी सुद्धा त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. आजोळी आजोबांनी घेऊन जाऊन त्यांना प्राथमिक व माध्यमिकचं शिक्षण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुणे येथे गेले. MBAचं शिक्षण पूर्ण करून नोकरी त्यांनी केली, पण त्यामध्ये मन लागत नसल्यामुळं ते आपल्या मराठवाड्यात आले व ज्यांनी ज्या क्षेत्रामध्ये कसलाही अनुभव नसताना एक आज मराठवाड्यात महाराष्ट्रातच नव्हे तर देशात माइलस्टोन म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे कृषीरत्न श्री बी ठोंबरे साहेब यांचं मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. सर नमस्कार. सर, आपण खाजगी कंपनीत नोकरी केली, त्यानंतर साखर उद्योगात प्रवेश केला, विविध कारखान्यात वेगवेगळ्या पदावर नोकरी केली आणि आज साखर उद्योगात आपलं एक वेगळं नाव निर्माण केले. हा जीवन प्रवास मराठवाडा नेताच्या दर्शकांसाठी आपण सांगावा. मी आज ज्या ठिकाणी आपण माझी मुलाखत घेत आहे ते माझं जन्मगाव रांजणी हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे. या गावामध्ये मी एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलो. 4थीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणाची सोय जवळपास नव्हती आणि घरची आर्थिक कुवत नव्हती की तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याची. आणि म्हणून मला वडिलांनी सांगितले की आता घरची गुरं राखावीत. आणि 4-6 महिने गुरं राखल्यानंतर माझ्या आजोबांनी मग मला आजोळी नावून पुढचं शिक्षण झालं. शिक्षण घेत असताना एक मोठी उमेद होती की आपल्या परिसरात आपल्या मातृभूमीमध्ये काहीतरी करावं आणि त्या जिद्दीनं त्या उद्देशानं मग मी BCom झालो. BCom नंतर MBA केलं आणि MBAला असतानासुद्धा ग्रामीण भागातील जी काही उत्पादनं आहेत त्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करावेत या दृष्टीनं मिनी शुगर प्लॅन्टचा प्रकल्प पहिल्यांदा मी हाती घेतला. आणि साधारणपणे रोजीरोटीचा प्रश्न तर हा गंभीर होताच आणि त्यामुळं मग शेवटी माझा MBAचा निकाल लागण्यापूर्वीच मला हिंदुस्तान पेट्रोलियमची ऑफर आली. मी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्या ठिकाणी रुजू झालो आणि 1 वर्षाच्या आतमध्ये मी त्या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ज्या हायफाय कल्चरमध्ये काही रमू शकलो नाही आणि मग तिथला मी राजीनामा देऊन अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्यामध्ये मी अकाउंटंट या पदाची जबाबदारी स्वीकारली आणि 7,500 रुपये पगारावर माझ्या करिअरची सुरुवात 1976ला केली. खरं म्हणजे तो माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि तिथून मात्र पुढं कधी मागं न वळून पाहता जी म्हणून काही संधी मिळाली त्या सगळ्या संधींचं जास्तीत जास्त उपक्रमामध्ये माझ्या करिअरच्या दृष्टीनं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. मग अंबेजोगाई साखर कारखान्यानंतर गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना, जय जवान जय किसान साखर कारखाना यामध्ये चीफ अकाउंटंट म्हणून मी काम केलं आणि त्यानंतर मांजरा सहकारी साखर कारखान्यामध्ये
त्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब राज्यमंत्री होते, त्यांना लायसन मिळालं आणि त्या ठिकाणी मी कार्यकारी संचालक म्हणून त्या ठिकाणी मी रुजू झालो. जवळजवळ 17 वर्ष मांजरामध्ये काम केलं. त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबांना वैद्यनाथचं लायसन मिळालं. त्याही कारखाना उभारण्यासाठी त्यांनी मला पाचारण केलं आणि 1998 साली केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं आणि त्यांनी एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला की या साखर उद्योगाचं डिलायसन्सिंग करण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाला त्या क्षणाला मला खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट मला दिसला आणि तो म्हणजे मी IEM दाखल केलं. अनेक दिवसापासूनचं स्वप्न होतं की आपलं स्वतःचं काहीतरी उद्योग असावा आणि तो उद्योगसुद्धा आपल्या मातीमध्ये आपल्या माणसासाठी आपण काही करू शकतो का. आणि जे जवळपास 35 वर्ष मी साखर उद्योगामध्ये माझं आयुष्य वेचलं, त्या उद्योगाची संधी मला मिळाली आणि रांजणी या माझ्या जन्मभूमीमध्ये मी साखर कारखाना उभारणीचं स्वप्न पाहिलं आणि ते आज 20 वर्षानंतर फार मोठा त्याचा वटवृक्ष झाल्याचं आपण पाहतो आहे. हे सारं करण्यामागचा जी मुख्य प्रेरणा होती ती म्हणजे आपल्या मातीत आपल्या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून जे शिक्षण घडलं त्यानंतरचा जो अनुभव आला त्या सगळ्या अनुभवामधून जी शिदोरी पाठीशी मिळाली, ज्या व्यक्तींचे सहवास मला लाभले, प्रामुख्यानं विलासरावजी देशमुख साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी मला जे काही संधी दिली, मला जे अपॉर्च्युनिटीज दिल्या, त्या माध्यमातून मला माझं करिअर घडवता आलं. त्याचं एक वेगळं स्वरूप मी कायम रिझल्टमध्ये कन्वर्ट करू शकलो आणि त्यामुळं ह्या सगळ्या शिदोरीपोटी आणि या सगळ्या महान व्यक्तींच्या शुभेच्छा पाठीच्या असल्यामुळं नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा प्रकल्प उभा करण्याचा संकल्प 1998ला सोडला आणि 2000 साली हा प्रकल्प कार्यान्वित झाला. साखर उद्योग अडचणीत असल्याचे सांगितले जाते, तर ही कारखानदारी कशासाठी? खरं म्हणजे साखर उद्योग अडचणीत आहे असं नाही आहे. एक आपल्याला मी गोष्ट नमूद करू इच्छितो की कुठलाही उद्योग जगामध्ये जे विकलं जातं, जे लागतं, ते निर्माण करणारा कुठलाही उद्योग अडचणीत असू शकत नाही किंवा तो तोट्यामध्ये जात नाही. प्रश्न असतो तो उद्योग आपण कशा पद्धतीनं करतो. म्हणजे उद्योग क्षेत्रामधला जो काही महत्त्वाचे गाभा आहे त्या गाभ्यामध्ये उद्योगाबद्दलचं व्यावसायिक धोरण आणि त्या उद्योगाची आर्थिक शिस्त आणि त्या उद्योगाचं जे काही तांत्रिक प्रगती किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा जर तुम्ही सारासार अभ्यास करून ह्या 3 मूलभूत तत्वांचा जर आपण अवलंब केला तर मला असं वाटतं की कुठलाही उद्योग हा अडचणीत नाही. आजसुद्धा आपण पाहतो आहे की साखर उद्योग अडचणीत आहे म्हणणारे मंडळींची संख्या ही साधारणपणे सहकारी क्षेत्रामधून आहे आणि मग सहकारी क्षेत्रातल्या साखर उद्योगाचं दुर्दैवानं 1980 नंतर जर जे चित्र पालटलं त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो निर्माण झाला तो की साखर उद्योग हा सहकारी क्षेत्रामध्ये सर्व शेतकऱ्यांचा हित लक्षात घेऊन उभा केला गेला. त्यासाठी आदरणीय यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील या विभूतींनी आपलं आयुष्य वेचलं, परंतु दुर्दैवाने 1980 नंतर यामध्ये सहकाराच्या ऐवजी स्वाहाकार आला आणि मग ते राजकीय क्षेत्राचे अड्डे निर्माण झाले आणि मग त्या ठिकाणी ज्या मूलभूत गोष्टी आहेत, जी गोष्ट मी आपल्याला सांगितली की 3 व्यवस्थापनातले सूत्र आहेत. एक तर व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट असलं पाहिजे, फायनान्शियल डिसिप्लिन असली पाहिजे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब झाला पाहिजे. ह्या 3 गोष्टी सहकारी क्षेत्रामध्ये झाल्या नाहीत आणि त्यामुळं सहकारी क्षेत्र अडचणीत आलं. आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये नॅचरल शुगरच्या माध्यमातून हा पहिला कारखाना खाजगी क्षेत्रामध्ये आम्ही सुरुवात केली आणि आज जवळजवळ 91 साखर कारखाने या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये अत्यंत यशस्वीपणे काम करत आहेत. पण त्याच्या विरुद्ध बाजूला 185 सहकारी क्षेत्रातले कारखाने आज जवळपास 110 कारखाने मोडकळीस आलेले आहेत आणि त्याचं मुख्य कारणच हे आहे की फक्त हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय म्हणून उद्योजकतेच्या भावनेतून आणि उद्योजकतेचे तत्त्व पाळून केला जात नाही. साहेब,
साखर उद्योगामध्ये महाराष्ट्रात आपण माइलस्टोन म्हणून संबोधले जाता. साखर उद्योगात भविष्य, काल, आज आणि उद्या आपणाला काय वाटतं? हे साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये एक तुम्हाला सांगतो की देशातला हा 2 नंबरचा असा उद्योग आहे की ज्या उद्योगामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मितीच्या संधी आहेत. दुसरा भाग, हा उद्योग हा ग्रामीण भागामध्येच उभा राहतो. कारण ऊस हा जसा कापसाच्या गिरण्या मुंबईमध्ये झाल्या, कापूस शेतामध्ये पिकला, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या गिरण्या काही ग्रामीण भागात झाल्या नाहीत. कारण तो कापूस तयार झाल्यानंतर गोडाऊनमध्ये साठवून ठेवता येत होता, तसा ऊस गोडाऊनमध्ये साठवून ठेवता येत नाही. आणि त्यामुळं साखर उद्योग हा असा उद्योग आहे की ज्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, ग्रामीण भागामधलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं आहे आणि ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास करण्याची ताकद या उद्योगामध्ये आहे. आणि त्यामुळं या उद्योगाला भविष्य निश्चित आहे, वर्तमान आहे. फक्त यामधला जो अडचणीचा भाग आहे तो हाच आहे की या उद्योगाच्या माध्यमातून जी काही तांत्रिक डेव्हलपमेंट झाल्या, जागतिक स्तरावरचं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं, ते तंत्रज्ञान आम्ही आत्तापर्यंत आत्मसात करू शकलो नाही. आणि त्यामुळं जगाच्या स्पर्धेमध्ये हा साखर उद्योग मागं पडला. आज भविष्याचा जर आपण विचार केला तर आता साखर हा बाय प्रोडक्ट आहे. आपल्याला इथून पुढं साखर हा उपपदार्थ म्हणून तयार करावा लागेल आणि आपल्याला खरी गरज आहे ती साखरेच्या ऊसापासून इथेनॉल निर्मितीची गरज आहे. ऊसाच्या चिपाडापासून आपल्याला वीज निर्मिती झाली पाहिजे. ऊसाच्या रसामधला निघणारा जो गाळ आहे, चिखल आहे, ह्या सगळ्यापासून आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं बायो कंपोस्ट तयार करण्याची गरज आहे. आणि म्हणून आता केंद्र सरकारनं सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं अप्रोच घेतलेले आहेत. केंद्र सरकारनं आता इथेनॉल निर्मितीला फार मोठा प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारनं आता थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल, बी हेवी मोलासेसपासून इथेनॉल आणि पारंपरिक पद्धतीनं सी हेवी मोलासेसपासून इथेनॉल अशा सर्व प्रकारे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं आहे. आपल्याला माहीत आहे की देशामध्ये आज जे काही पेट्रोल आणि क्रूड ऑइल आयात होतं आहे ते 7.5 लाख कोटी रुपयाचं आपलं परकीय चलन ह्या आयातीमध्ये जातं. आणि या माध्यमातून जर आम्ही देशामध्ये पुनर्निर्मित असणारं इथेनॉल निर्माण केलं, आज देशामध्ये 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं आणि त्यामुळं तेवढं 10% परकीय चलन आपलं वाचेल, आपण स्वावलंबी होऊ. त्याचबरोबर ब्राझीलसारखा जो देश आहे की जो 100% स्वावलंबी आहे, तो एक त्यांच्याकडं थेंब इथेनॉल तुमचा क्रूड ऑइल तयार होत नाही आहे आणि ते बाहेरच्या देशातून घेत नाही आहेत. तर तशा पद्धतीची संधी या ठिकाणी सुद्धा आपल्याला निश्चितपणे आहे. साहेब, आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे की देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री वारंवार सांगत असतात अगदी की ऊस शेतीमध्ये फक्त साखर हा उद्योग नसून ज्यामध्ये आपण सांगितलं की इथेनॉल असेल, वीज निर्मिती असेल, मग आपल्या भारत देशामध्ये यामध्ये म्हणजे का वापर केला जात नाही या सर्व गोष्टीचा? आज एवढा छोटासा देश ब्राझील एवढ्या पुढं जातो, मग भारत कुठं कमी पडतोय? यामध्ये मुख्य सरकारची धोरणं याला एक महत्त्वाचं कारणीभूत होती की सरकारचे धोरणं आतापर्यंत असे होते धोरणं की ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करायचं नाही, फक्त मोलासेसपासूनच इथेनॉल करायचं. आणि यामध्ये जे काही आयात क्रूड ऑइलची जे आयात होते त्यामध्ये सुद्धा एक फार मोठ्या प्रकारचं अशी लिंक होती की त्या आयात करणाऱ्यांचा एक मोठा गट होता की जो सरकारवर प्रभाव पाडून आयातच केली जावी अशा पद्धतीचं नियोजन होतं. दुसरा असा एक मोठा गट होता जो केमिकल इंडस्ट्रीचा आहे आणि लिकर इंडस्ट्रीचा आहे. कारण अल्कोहोल जे तयार करतो आहे ते अल्कोहोल आपण हा लिकरचा बेस आहे, केमिकलचा बेस आहे. त्यामुळे जर ते इथेनॉल मध्ये कन्वर्ट झालं तर कदाचित तुमचं केमिकल महाग होईल आणि त्याचा मग नफा कमी होईल. हे अनेक उपक्रम होते, परंतु गेल्या 5 वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर मात्र हे सगळ्या गोष्टीला त्यांनी फाटा दिला आणि अत्यंत प्राधान्यानं टॉप प्रायोरिटीवर ह्या सगळ्या ऊसाच्या रसापासून, बी हेवी मोलासेसपासून, इथेनॉलपासून एवढंच नव्हे तर सडलेल्या अन्नधान्यापासून सुद्धा इथेनॉल निर्मिती करण्याचं आता सरकारनं मान्य केलेलं आहे. आणि त्या धोरणाचा परिणाम म्हणून जे गेल्या
25-30 वर्षापासून इथेनॉलचं धोरण होतं, तर आम्ही 5% सुद्धा इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करू शकत नव्हतो. ते आता 10% आपण आलो आणि आता सरकारनं जाहीर केलं की आता 20% उद्दिष्ट 2030पर्यंत गाठायचं आहे आणि त्याही दिशेने आता वाटचाल चालू आहे. सहकारी साखर कारखाने मोडीत निघत असताना खाजगी कारखाने हे जोमात कसे काय चालतात? याचं मुख्य कारण मी मगाशी सांगितलं आपल्याला की उद्योगाचे जे मूलभूत सूत्र आहेत, व्यावसायिक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, या गोष्टी खाजगी उद्योजक का करतो? कारण खाजगी उद्योजकानं स्वतःची सारी आयुष्याची पुंजी त्या उद्योगामध्ये घातलेली आहे. सहकारी क्षेत्राचं आपण बघतो की सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन एक 5,000 रुपयाचा शेअर असणारा कुणी होऊ शकतो. त्यामुळं त्या ठिकाणी जोपर्यंत व्यावसायिक व्यवस्थापन येणार नाही, आर्थिक शिस्त येणार नाही आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणार नाही, तोपर्यंत सहकारी क्षेत्रात असणारी खाजगी जो काही साखर कारखानदारी आहे ते सर्व्हाइव्ह होऊ शकणार नाही. याचा अर्थ असा झाला का साहेब की सहकारी साखर कारखाने, आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचे सहकारी साखर कारखाने पण आहेत आणि खाजगी साखर कारखाने आहेत, ते जोमात चालतात. म्हणजे स्वतःचं म्हणजे हे चालण्यासाठी ते सहकारामध्ये नवीन तंत्रज्ञान म्हणा किंवा ती शिस्त, डिसिप्लिन हे पाळलं जात नाही का? त्यामध्ये कारण की खरं म्हणजे त्यामध्ये मला असं कुठला आरोप वगैरे करायचा नाही आहे, पण वास्तव हेच आहे की काय असतं की सहकारी क्षेत्रामध्ये दर 5 वर्षाला निवडणुका होतात, दर 5 वर्षाला येणाऱ्या संचालक मंडळात बदल होतो आणि मग त्या दृष्टिकोनातून एक स्थिर असं स्टेबल प्रशासन असणं सुद्धा त्या गरजेचं आहे. आणि आत्ता अलीकडं काही साखर कारखाने आपण पाहतो आहे की सहकारामध्ये आहेत, परंतु त्यांचं व्यवस्थापन स्थिर आहे आणि स्थिर व्यवस्थापन असल्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये आज ते खाजगी क्षेत्राला सुद्धा स्पर्धा करू शकतात, अशा पद्धतीचं त्यांचंही नियोजन आहे. साखर उद्योग अडचणीत का येतो आणि कोणामुळे येतो साहेब? असं खरं म्हणजे कोणामुळं असं म्हणता येणार नाही, पण अडचणीत येण्याचं मुख्य कारण म्हणजे 2 आहेत. एक तर काय होतं की शासनाचं धोरण, शासनाच्या धोरणामध्ये जर काही बदल झाले तर त्यामुळेही साखर उद्योग अडचण, जसं की साखरेला निर्यात करण्यामध्ये अनेक वेळा अडथळे येतात आणि मग निर्यात बंद झाली की मग देशांतर्गत साखरेचं उत्पादन जास्त आहे मात्र खप कमी होतो आणि मग अशा वेळेस सरप्लस स्टॉक झाला की साखरेचे भाव पडतात. आणि दुसरा जो कारण महत्त्वाचं आहे ते म्हणजे नैसर्गिक कारण, की कारण साखर उद्योग हा सगळा ऊसाच्या उत्पादनावर अवलंबून आहे आणि मग ऊसाचं क्षेत्र दुष्काळी भाग झाला, पाऊस वेळेवर झाला नाही तर दुष्काळी भागामध्ये ऊसाचं क्षेत्र कमी झालं तरी उद्योग अडचणीत येतो. त्यामुळे ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की ह्या 2 गोष्टीमुळं साखर उद्योगामध्ये हे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. साहेब, आपण नॅचरलच्या माध्यमातून साखरेसोबत इतर उद्योग उभारले, नॅचरल समूहाचे कोणते कोणते उद्योग सुरू आहेत याबद्दल आपण माहिती या द्यावी. बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं की आता यापुढं साखर उद्योगाची मूळ संकल्पना बदललेली आहे. आपल्याला साखर करून साखर उद्योगाला सर्वायवल नाही आहे आणि त्यामुळं साखर उद्योगाबरोबर साखरेच्या ऊसाच्या रसापासून जे काही विविध प्रकारचे उत्पादनं तयार होतात, प्रामुख्याने 4 प्रमुख उत्पादनं आहेत. एक ऊसापासून साखर तयार होते, दुसरं ऊसाचा जो भुस्सा आहे, जो ऊसाचं गाळप केल्यानंतर जो भुस्सा निघतो त्या भुस्स्यापासून वीज निर्मिती होते, त्या भुस्स्यापासून कागद तयार होतो, त्याचबरोबर साखर तयार होत असताना मोलॅसेस निघतं आणि मग तो मोलॅसेसपासून आपल्याला अल्कोहोल तयार होतं, इथेनॉल तयार होतं आणि या अल्कोहोल बेसवर एका अल्कोहोल उत्पादनावर किमान 1000 वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स तयार होतात. आणि त्यामुळं आम्ही 2000 साली ज्यावेळेस कारखाना सुरू केला त्यावेळेसच ह्या मागच्या अनुभवाच्या शिदोरीमधून आम्ही ठरवलं की आपल्याला तातडीनं साखरेबरोबर उपपदार्थ निर्मितीला आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2003 साली आम्ही साखरेच्या बरोबर भुस्स्यावर वीज निर्मितीचा प्रकल्प घेतला. 6 मेगावॅटची आम्ही वीज तयार केली. आता 6 मेगावॅटची आम्ही वीज तयार करत असताना आम्ही त्यावेळेस महाराष्ट्राच्या विद्युत मंडळाबरोबर वीज विक्रीचा करार केला.
परंतु आमचा प्रकल्प तयार व्हायच्या अगोदरच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं बाहेरची वीज घ्यायचं नाकारलं. वीज घ्यायचं नाकारल्यानंतर आता ही वीज काय करायची? वीज ही अशी वस्तू आहे की ते कुठंतरी गोडाऊनमध्ये साठवून ठेवता येत नाही. ते वापर झाले तर त्याचा जनरेशन होतं. आणि मग तशा संकटामध्ये आम्ही एक संधी शोधली आणि मग हे विजेचा खप वाढवण्याकरता आम्ही स्टीलचा प्लॅन टाकला, फेरोअलाईजचा प्लॅन टाकला की ज्या माध्यमातून आपली वीज ही मॅक्झिमम आपण या ठिकाणी वापर करू शकू. त्याचबरोबर आम्ही डिस्टिलरीमध्ये गेलो. 2007ला डिस्टिलरी सुरू केली. डिस्टिलरीमधून अल्कोहोल निर्माण केलं. अल्कोहोलचं पुढं 2012 नंतर इथेनॉलचा प्रकल्प हाती घेतला. म्हणजे ह्या अशा टप्प्याटप्प्यामध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की वेळेनुसार, प्रसंगानुसार आणि प्रामुख्यानं जसा काळ बदलेल, लोकांची जशी मागणी असेल, शासनाचे धोरणं जसे बदलतील त्या पद्धतीनं तुम्ही सतत बदललं पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे अनेक प्रकारचे उपपदार्थ, स्टील प्लांट असेल, अल्कोहोल प्लांट असेल, वीज निर्मितीचा प्लांट असेल, त्याचबरोबर आम्ही बायोकंपोस्टचा सुद्धा जे काही उसाच्या रसामधून जो गाळ निघतो तो प्रक्रिया करून आम्ही 25,000 टन शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं बायोकंपोस्ट देतो. आणि मग ह्या प्रकल्पाच्या अनुषंगानं डेअरीचा प्रकल्प असेल, पतसंस्था असतील, हे अनुषंगानं त्या उद्योगाचे आम्ही सुरुवात केली. डेअरीमध्ये आज एक नॅचरलनं नाव तयार केले, ज्यामध्ये तूप असेल, दूध असेल, आईस्क्रीम असेल, हे सहसा शक्य होत नाही. आज एक नॅचरल एक ब्रँड तयार केलाय. हे ब्रँड तयार करण्याची खूप तपस्या आहे साहेब. याबद्दल आपण थोडक्यात. डेअरीच्या बाबतीमध्ये मात्र मी निश्चित सांगू शकेन की मी मांजरा कारखान्यामध्ये असताना विलासरावजी देशमुख साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की साखर उद्योगाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामधला जो बागायतदार शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही अधिक श्रीमंत केलं. परंतु असा जो वर्ग आहे तो साधारणपणे 15 ते 20% आहे. परंतु त्या ग्रामीण भागातलाच 80% वर्ग असा आहे की जो भूमिहीन आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, दीनदलित आहे, मजूर करणार आहे की ज्याला दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही. आणि अशासाठी खऱ्या अर्थानं चांगला उपक्रम जर कुठला असेल तर तो दूध उत्पादनाचा आहे. आणि मग आम्हाला विलासरावजी देशमुख साहेब सांगायचे की पश्चिम महाराष्ट्रात जा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठी जी क्रांती झाली ती क्रांती फक्त साखर आणि ऊसामुळे झालेली नाही, ती खरी जी क्रांती झाली ती दूध व्यवसायामुळे झाली. आणि म्हणून मांजरामध्ये आम्ही तो प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्या ठिकाणी फारसं यश आलं नाही. परंतु ते माझ्या मनामध्ये राहिलेला हुरहुर होऊन राहून गेले होते की साहेबांचं एक स्वप्न होतं की मराठवाड्यामध्ये सुद्धा दूध व्यवसाय हा उभा राहिला पाहिजे, बहारला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा 80% जो वंचित वर्ग आहे त्या वर्गाला आपण न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून आम्ही 2012 साली डेअरीचा प्रकल्प या ठिकाणी उभा केला. पूर्ण 3 तालुक्यामध्ये दुधामध्ये आम्हाला सुरुवातीला 1800 लिटर फक्त दूध उपलब्ध झालं. आणि त्यानंतर आम्ही काही बेसिक मूलभूत गोष्टी केल्या की शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची जनावरं उपलब्ध करून द्यावीत, त्यासाठी त्यांना लागलेलं कर्ज उपलब्ध करून द्यावं आणि दूध खरेदीमध्ये अत्यंत पारदर्शकता निर्माण व्हावी या दृष्टीनं हा प्रयत्न केला. आणि आज आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 60,000 ते 70,000 लिटर दुधाचं संकलन या माध्यमातून आम्ही करू शकलो. आणि दुधाच्या उत्पादनामध्ये आम्ही दूध पाऊचपासून ते श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, सर्व प्रकारचे बाय प्रोडक्ट्स आईस्क्रीमसह आम्ही या ठिकाणी निर्माण केले. आणि आज जवळजवळ या दुधाच्या माध्यमातून 28 ते 30,000 शेतकरी कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो. आणि दररोज या कुटुंबातून सकाळी आणि संध्याकाळी दुधाचं संकलन होतं. दूध व्यवसायाच्या माध्यमातून 200 ते 250 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला. 100 वाहनं दूध वाहतुकीचे कामं करण्यासाठी उपलब्ध झाले. आणि या सगळ्या उपक्रमाच्या मधून एक गोष्ट मला निश्चित जाणवली की साखर उद्योगाच्या माध्यमातून जी समृद्धी ग्रामीण भागामध्ये येऊ शकते किंवा आलेली आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं या दूध व्यवसायाच्या माध्यमातून समृद्धी येते. आणि कमी भांडवलामध्ये, कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा देऊ शकतो. याचं एक चांगलं मॉडेल या नॅचरल डेअरीच्या माध्यमातून आम्ही उभा केलं.
याचा आपण विस्तार करणार का सर महाराष्ट्रभर? खरं म्हणजे आता विस्ताराच्या बाबतीमध्ये प्रयत्न आमचे आहेत. आता आम्ही मराठवाड्यातल्या साधारण 3 जिल्ह्यामध्ये याचं संकलन करतो आहे. आमचा विचार आहे की मराठवाड्यामध्ये 7-8 जिल्ह्यापर्यंत आपण पोहोचावं आणि अशाच पद्धतीचा जो ब्रँड नेम आपण म्हटला त्याप्रमाणे आम्हाला निर्माण झाला आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर कसा नेता येईल याही दृष्टीने आमचे निश्चित प्रयत्न आहेत. साहेब, लातूर, बीड, उस्मानाबाद तसा पाहिला तर हा जिल्हे आपले आहेत हे दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. असं असतानाही आपण या परिसरातच खाजगी कारखाना का काढला? मी सांगितलं सुरुवातीला, खरं म्हणजे याच्या मागची तर बाकी फार पार्श्वभूमी किंवा फार त्याचा औद्योगिक विचार नाही केला, पण माझं जन्मगाव हे आहे आणि माझ्या मातीमध्ये माझ्या माणसासाठी काही करायची माझी जी काही उमेद होती किंवा माझं जी काही जिद्द होती त्यासाठी मी इथं सुरुवात केली. पण परमेश्वर कृपेनं बाकीच्याही गोष्टी फार साध्य झाल्या. माझं गाव हे मांजरा धरणाच्या पायथ्याला आहे. हा सगळा 100% बागायतीचा भाग आहे आणि हा भाग इतर कुठल्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रापासून बाहेर असल्यामुळं हे 30 ते 40 गावं ही कुठल्याही कारखाना कार्यक्षेत्रामध्ये नव्हती. इकडं लातूर तालुक्यामध्ये मांजरा होता, इकडं बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई कारखाना होता, उस्मानाबाद तालुक्यामध्ये तेरणा होता, परंतु हा कळंब तालुक्याचा काही भाग हा कायमस्वरूपी वंचित राहिलेला होता आणि म्हणून या ठिकाणी हा कारखाना उभा केला. साहेब, सहकारी साखर उद्योगाला भवितव्य शिल्लक आहे का? काय वाटते आपणाला? नाही, भवितव्य तर नक्की आहेच. म्हणजे तो सहकारी क्षेत्रामध्ये जोपर्यंत व्यावसायिक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हे मूलभूत ह्या उद्योगाचे जे काही त्रिसूत्री आहे ह्याचा जोपर्यंत अवलंब होणार नाही आणि त्या ठिकाणचं जे नेतृत्व आहे हे पारदर्शक निष्पृह वृत्तीचं नेतृत्व येणार नाही तोपर्यंत फार त्यामध्ये अपेक्षा नाही आहे. पण अशा पद्धतीचं नेतृत्व आणि अशा पद्धतीचे जर व्यवस्थापनाची सूत्र अवलंबली तर निश्चितपणे याही क्षेत्राला म्हणजे सहकारी क्षेत्र असो की खाजगी क्षेत्र असो त्याला निश्चित भविष्य आहे. साखर विक्रीवर असणाऱ्या निर्बंधामुळे कारखानदारी किती नुकसान होते? यामध्ये 2 मतप्रवाह आहेत. खरं म्हणजे यापूर्वी पूर्णपणे नियंत्रण होतं, त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मनमोहन सिंगच्या काळामध्ये संपूर्ण नियंत्रण हटवले आणि त्यानंतर पुन्हा नियंत्रण आणावं लागलं. 2 कारणं मुख्य आहेत. काय होतं की देशामध्ये साखर हा अत्यावश्यक कायद्याअंतर्गतचा वस्तू आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या ह्याच्यावर फार बंधन आहेत. लोकांना स्वस्त साखर मिळाली पाहिजे, त्याचा पुरवठा सतत व्यवस्थित झाला पाहिजे आणि मग हे करत असताना जर सगळी बंधनं उठवून आपण टाकली तर एकाच वेळेस बाजारामध्ये साखर येते. जो प्रयोग मनमोहन सिंगने 2010 ते जवळजवळ 2013पर्यंत 3-4 वर्ष हा प्रयोग केला, परंतु त्याचा परिणाम असा झाला की कोऑपरेटिव्हमधल्या साखर कारखान्याने आर्थिक संकटामुळं जेवढी काही साखर साठा आहे तो सगळा एकदम बाजारात आणला आणि त्यामुळं बाजारात त्याचे भाव पडले आणि त्यामुळं जोपर्यंत साखर उद्योग हा अत्यावश्यक वस्तू कायद्याच्यातून बाहेर काढला जात नाही आणि त्याच्यावरची सगळी नियंत्रणं उठवली जात नाहीत तोपर्यंत हा उद्योग खऱ्या अर्थानं फ्लोरिश होणार नाही. काय असतं की शेवटी कुठलाही उद्योग असो त्याला अर्थशास्त्राच्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की कुठल्याही वस्तूचा डिमांड अँड सप्लाय हा सगळा मार्केट फोर्स ठरवतं. पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर बंधनं घालता, एका बाजूला नियंत्रण आणून तुम्ही साखरेचं रिलीज मेकॅनिझम आणलं त्यामुळं बाजारात साखर नाही आली आणि त्यामुळं साखरेचे भाव वाढले, दुसऱ्या बाजूला साखर एकदम मुक्त करून टाकली परंतु ऊसाच्या किमतीवर तुमचे बंधन आहेत कारण FRP एवढी दिलीच पाहिजे. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग जर काय असेल तर साखर उद्योग हा अत्यावश्यक वस्तू कायद्यातून बाहेर काढला पाहिजे आणि त्यामधून संपूर्ण नियंत्रण मुक्त केलं पाहिजे आणि मग बाजारातल्या मागणी पुरवठ्याच्या तत्वावर हा उद्योग निश्चितपणे फ्लोरिश होईल. ग्रामीण भागातला कायापालट करणारा हा उद्योग आहे, त्यामुळे या उद्योगाच्या बाबतीमध्ये हे धोरण सरकारनं लवकरात लवकर अवलंबलं पाहिजे. साहेब, आता आपण सांगत होतात की सरकारी धोरण, सर्व निर्बंध या संदर्भात आपल्याकडे काही प्लॅन आहे का? आपण सरकार दरबारी तसं काही आपलं म्हणणं मांडलंय का? गडकरी साहेबांना जर एखादा मुद्दा पटला
तर तो आवर्जून तो बदलण्यासाठी ते प्रयत्न करत असतात, वारंवार ते सांगत असतात की तुम्ही या मला सांगा. तर साखर उद्योग आपण म्हटल्याप्रमाणे की ग्रामीण भागाला व शेतकऱ्यांना चालना देणारा हा उद्योग असला, या संदर्भात आपण काही उपाययोजना आहेत का? या बाबतीमध्ये आपण म्हटलं तसं मी महाराष्ट्रातल्या खाजगी साखर कारखाना संघटना आमची जे वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन त्याचा मी अध्यक्ष आहेच अगदी गेल्या 10-15 वर्षापासून. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खाजगी साखर उद्योग वाढत गेला आणि प्रामुख्यानं माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या मी सतत सानिध्यामध्ये असतो आणि ह्या ज्या संकल्पना मी आपल्याला सांगितल्या त्या सातत्यानं आम्ही गडकरी साहेबांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारकडं याची बरीचशी निवेदनं सातत्यानं देत आहोत आणि गेल्या 5 वर्षामध्ये यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल पण झालेला आहे. आज बऱ्यापैकी नियंत्रण, जसं आपल्याला सांगितलं की इथेनॉल निर्मितीच्या बाबतीबद्दलचे बंधनं जे होते की ऊसाच्या रसापासून करायचं नाही, BHB करायचं नाही, तर ही सगळी बंधनं सरकारनं उठवली आणि त्यामध्ये माननीय नितीनजी गडकरी साहेबांचा फार सिंहाचा वाटा आहे की ह्या सगळ्या गोष्टी केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आणि कॅबिनेटच्या समोर मांडून त्यांनी हे करून घेतलेलं आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की ज्या वेळेस आपण 1992ला खुली अर्थव्यवस्था स्वीकारली त्यावेळेसपासून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत आणि हळूहळू ही गोष्ट आता टोटली विनियंत्रणाकडे जाते आहे. परंतु त्यातली जी मोठी हार्डल जी आहे ते अत्यावश्यक वस्तू कायद्याची आणि ते घटनात्मक त्यामध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे. त्यामुळे काही दिवस वेळ जाईल, परंतु सध्या सरकारची पावलं मात्र त्या दिशेनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. साखरेबाबत सरकारनं जर काही धोरणं बदलली तर शेतकरी व नागरिकांना याचा काही फायदा होईल का? कसं आहे, यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की एका बाजूला ऊस उत्पादक शेतकरी यांना ऊसाला जास्त भाव पाहिजे, ऊसाला जास्त भाव पाहिजे असेल तर साखर महाग गेली पाहिजे. दुसऱ्या बाजूला जो साखर खाणारा ग्राहक आहे त्या ग्राहकाला साखर स्वस्त मिळाली पाहिजे. त्यामुळे असा एक कॉन्ट्राडिक्टरी विषय असल्यासारखा आहे. परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला जर या बाबतीमधला अभ्यास झाला तर एक लक्षात येईल की गेल्या 20 वर्षामध्ये अत्यावश्यक वस्तूमध्ये तेल असेल, तांदूळ असेल, गहू असेल, म्हणजे दैनंदिन लागणाऱ्या वस्तूचे भाव आपण जर पाहिले तर अन्नधान्याच्या भावामध्ये वाढ होत नाही आहे. परंतु त्या तुलनेनं आपण पाहतो की सोन्याचे भाव असतील, कर्मचाऱ्याचे पगार असतील, साबण असेल, म्हणजे ह्या वस्तूचे भाव ज्या पद्धतीने वाढले त्या पट्टीमध्ये या भाव वाढत नाही आहेत. आणि म्हणून या बाबतीमध्ये आमचं असं म्हणणं आहे की जो निर्देशांक म्हणून आपण बघतो तर तो वाढत असताना सोन्याचा भाव जसा वाढतो, शेअर बाजार ज्या प्रमाणात वाढतो त्या प्रमाणामध्येच अन्नधान्याचे भावसुद्धा वाढले पाहिजेत. आणि म्हणून साखरेचे भाव 10 रुपये वाढले, एका कुटुंबाला महिन्याला 5 किलो साखर लागते. किती रुपये वाढले? 50 रुपये महिन्याच्या बजेटमध्ये फरक पडेल. पण 10 रुपये वाढल्यामुळं इकडे शेतकऱ्याला जर 1000 रुपये ऊसाच्या टनामध्ये वाढ होत असेल तर निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये, तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती निश्चितपणे होऊ शकते. आणि त्यामुळं साखरेचे भाव वाढले पाहिजेत. साखर हा काही खऱ्या अर्थानं अत्यावश्यक नाही आहे आणि साखरेच्या भावाच्या वाढीमध्ये आज 5 कोटी हे देशातले ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि 1.5 कोटी कामगार आहेत. म्हणजे आपण एकूण लोकसंख्येच्या 7.5 ते 10% लोकांचा ह्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे साखरेचे भाव हे इतर बाजाराच्या भावाबरोबर हे वाढले पाहिजेत. साहेब, आपण आत्ता सांगत होतात की सर्वसामान्य साखर फक्त सर्वसामान्य नागरिक, जर आपण असं काही प्लॅनिंग केलं की सर्वसामान्य नागरिकांसाठी हा दर असेल, साखर ही आज आपण पाहतो चॉकलेटमध्ये असेल, आईस्क्रीममध्ये असेल, अशा अनेक उद्योगावर, मग त्या ठिकाणी जर आपण दर वाढवून जर विकली तर निश्चितच याचा शेतकऱ्याला पण फायदा होऊ शकतो ना? अगदी बरोबर आहे. आता खरं म्हणजे हा विचार ऑलरेडी केंद्र सरकारपर्यंत आमचा गेलेला आहे आणि ड्युअल प्राइसिंग पॉलिसी म्हणजे दुहेरी किंमतीचा प्रस्ताव हा जो आहे तो मात्र निश्चितपणे आम्ही घेतलेला आहे. कारण आता घरगुती वापर हा फक्त 20% आहे अगदी, आणि
80% साखर ही इंडस्ट्रीयल वापरामध्ये, मग मिठाई तयार करण्यासाठी असेल, सॉफ्ट ड्रिंकसाठी असेल, आईस्क्रीमसाठी असेल, फार्मास्युटिकलमध्ये औषध निर्मितीमध्ये असेल. तर या ठिकाणी आता आपण पाहतो की साखर 20 रुपये किलो असले तरीसुद्धा आईस्क्रीमचा भाव तोच आहे किंवा कोल्ड्रिंकचा भाव तोच आहे, आणि साखर 40 रुपये जरी झाली तरी त्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे त्यांचं मार्जिन ऑफ प्रॉफिट फार मोठं आहे. आणि त्यामुळे आत्ता केंद्र सरकारकडं हा विषय अत्यंत ज्वलंत स्वरूपामध्ये आहे, आणि कदाचित हे सरकार आता लवकर त्याला मान्यता देईल की ह्या ड्युअल प्राइसिंग पॉलिसीमध्ये, दुहेरी किमतीमध्ये घरगुती वापरासाठीची किंमत कमी राहील आणि औद्योगिक वापरासाठी जी साखर जाते त्याची किंमत जास्त राहील. हा अत्यंत चांगला विचार आता सरकारनं विचारात घेतलेला आहे, आणि त्या माध्यमातून मग मात्र साखर उद्योगाला सुद्धा निश्चितपणे चांगला न्याय मिळेल. उद्योगासोबत शेतकऱ्यांना पण मिळेल का फक्त हो, नाही, उद्योगांना? शेतकऱ्यांना, कारण जर साखरेचे पैसे मिळाले तर ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांचा उसाला भाव वाढवून मिळेल. ऊस शेती ही दुष्काळी मराठवाड्याला परवडणारी आहे का? कारण की आपण पाहतोय, आपण जिथं आता आहोत हा मराठवाड्यातला जो मांजरा प्रकल्प आहे, हा 4 वर्षातून 5 वर्षातून एकदा भरतो. हे वर्ष असं वाटतंय की या वर्षी आपलं मांजरा धरण भरेल. 54 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. तर मराठवाड्याला दुष्काळी बघत असताना इथं ऊस शेती कितपत योग्य आहे? एक सांगतो आपल्याला बरं का, की ऊस शेती करण्याबद्दलचं जे तंत्र आहे तेच चुकीचं आहे. आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना शेती करण्याबद्दलचं मार्गदर्शन या कृषी विद्यापीठाने किंवा जलतज्ञांनी करायला पाहिजे तसं काही केलं नाही, आणि त्यामुळं काय झालं, खरंच ऊसाला पाणी इतकं लागतं का याच्याबद्दलचा शास्त्रोक्त अभ्यास झालेला नाही. आम्ही गेल्या 10 वर्षापासून हे अनेक प्रयोग आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर केले, आणि असं लक्षात आलं की आज तुम्ही पाट पद्धतीनं जे पाणी देता त्या पाट पद्धतीनं पाणी देत असताना 1 हेक्टर ऊसाला 3 कोटी लिटर पाणी लागतं, आणि तेच पाणी ठिबक सिंचन पद्धतीनं जर तुम्ही दिलं तर फक्त 75 लाख लिटरमध्ये 1 हेक्टर ऊस येतो, आणि तो अत्यंत चांगल्या दर्जाचा येतो. म्हणजे ऊसाला पाणी लागतं का जमिनीला पाणी देत जातं? म्हणून आमचं नेहमी म्हणणं आहे की हे कृषी विद्यापीठं वगैरे हे सगळे पांढरे हत्ती पोसले जातात. कुठलाही त्यामधला प्राध्यापक शेतावर जाऊन हे सांगत नाही किंवा विद्यापीठामध्ये प्रयोग करत नाही, आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये तुम्ही कुठलंही पीक, 2 पिकं जर घेतले, सोयाबीन घ्या, हरभरा घ्या, या 2 पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी ऊसाला लागतं, कारण ऊस हे 12 महिन्याचं पीक आहे. पण आवश्यकता नसताना आपण पाट पद्धतीनं पाणी देतो, फ्लड देतो, आणि त्यामुळं ते पाणी जातं. त्यामुळं ऊसाला पाणी फार लागतं, हा मूळ मुद्दा चुकीचा आहे. आणि ह्यासाठी सरकारचं हे जे विद्यापीठं असतील, जलतज्ञ म्हणून असतील, किंवा त्यांचा जो जलविभाग आहे, हे याला जबाबदार आहेत की ह्या मंडळींनी असे प्रयोग केले नाहीत की जे आज शेतकऱ्यांनी हे प्रयोग केले. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की ऊसाबद्दल मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला प्रेम नाही. आम्हाला तुम्ही एक असं पीक सांगा की ज्या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पीक पेरण्यापूर्वी हमीचा भाव जाहीर केला जातो, त्याला एकरी किमान 1,00,000 सव्वा लाख रुपये मिळतात, आणि त्याचा बिनबोबाट तो हार्वेस्ट केला जातो, तो विकला जातो. आज अशी परिस्थिती, सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद मूग असेल, सरकार ह्या सगळ्यांचं हमीभाव जाहीर करतं, पण बाजारामध्ये शेतकऱ्याला मात्र हमीभाव मिळत नाही. व्यापारी कमी भावानं खरेदी करतो, त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही. ऊसाच्या बाबतीमध्ये ऊस हे एकमेव पीक आहे की ज्या पिकाची FRP हे अगोदर जाहीर केली जाते, त्याप्रमाणे तो भाव शेतकऱ्याला द्यावा लागतो. एखाद्या चेअरमननं जर भाव दिला नाही तर त्याच्यावर फौजदारी कार्यवाही होते. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला त्याला किमान त्याच्या सर्वायवल करता उत्पन्न मिळालं पाहिजे, आणि त्या उत्पन्नासाठी त्याचा जो खर्च आहे त्या खर्चाच्या 50% नफा मिळाला पाहिजे. हे स्वामीनाथनचं सूत्र आहे, ते केंद्र सरकारने स्वीकारलं आहे. पण ऊस जर सोडला तर इतर कुठल्याही पिकामध्ये हमी भावानं शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून मराठवाड्यातला शेतकरी जर तुम्ही केवळ ऊसाला पाणी जास्त लागतं म्हणून वंचित ठेवणार असाल तर आता जे मराठवाड्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण आहे, हे आत्महत्येचं प्रमाण तरी पटीनं आणखी वाढेल. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये मूलगामी बदल होणं गरजेचं आहे. ऊसाला पाणी देण्याच्या पद्धतीत बदल झाला पाहिजे. ऊसासाठी 100% ठिबक सिंचन झालं पाहिजे, आणि हे ठिबक सिंचनासाठी ज्या पद्धतीची सबसिडी दिली जाते, सबसिडी 3-3 वर्षे मिळत नाही,
बजेट उपलब्ध नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करून शेतकऱ्यांना गुजरातमध्ये ठिबक झाल्यानंतर 30व्या दिवशी त्याच्या खात्यावर पैसे जमा होतात आणि आमच्याकडे 3 वर्ष शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत. त्यामुळं ह्याही मूलभूत बदल यामध्ये झाला पाहिजे. पण मराठवाड्यातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी एकमेव ऊस हे पीक आहे आणि त्यामुळं ऊसाचं पीक घेताना पाणी जास्त लागतं हे म्हणणं चुकीचं आहे. फक्त ऊसाला ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे. मॅगसेस पुरस्कार विजेते डॉक्टर राणा जगजितसिंह यांनी म्हटलं होतं की मराठवाड्यामध्ये लातूरला ज्यावेळेस ते आले होते त्यावेळेस ते बोलले होते की इथलं जर ऊस शेती ही जर बंद नाही केली किंवा त्याची पीक पाण्याची पद्धत जर बदल नाही केलं तर याचं वाळवंट होईल. आपण म्हणताय की 3-3 वर्ष हे केलं जात नाही, मग यासाठी काय करायला पाहिजे? नाही, आपण एका कारखान्याचे चेअरमन आहात, आपल्या सभासदांना आपण उपलब्ध करून देता का ठिबक वगैरे, किंवा बाकी सहकारी साखर कारखाने प्रायव्हेट कारखाने यांना आपण काय सांगाल? यामध्ये जे मेगासेसचा पुरस्कार विजेते राणा या भागात आमच्याकडे आले होते. 2 आम्ही मेळावे या ठिकाणी घेतले आणि त्यांना मी जे सांगितलं आपल्याला की आमचे एक संचालक आहेत पांडुरंग आव्हाड, त्यांच्या शेतामध्ये गेले 10 वर्षापासून हे प्रयोग केले आणि त्या ठिकाणी मी त्यांना नेऊन दाखवलं की अशा पद्धतीनं सुद्धा ऊस येतो. आणि राणाने जाहीररित्या ते मान्य केलं की माझा जो आरोप आहे हा माझा आरोप ऊस बद्दलचा नाही आहे, ऊसाला दिल्या जाणाऱ्या पाणी पद्धतीबद्दलचा आहे. आणि त्यामुळे त्यांना तिथं दाखवल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं की ठिबक सिंचन पद्धतीवर 110 टन एकरी उत्पादन काढलं त्या शेतकऱ्यानं आणि त्यांना पाणी लागलं फक्त 75 लाख लिटर, म्हणजे 3 कोटी लिटरच्या म्हणजे 1/4 ह्याच्यामध्ये पाणी मिळालं. दुसरा जो भाग आहे, मी कारखान्याचा चेअरमन तर आहेच, परंतु मी मूळ पहिला शेतकरी आहे. माझ्याकडेही स्वतःचा ऊस आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो आणि अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये हायेस्ट ठिबक सिंचन केलेलं ऊसाचं क्षेत्र हे फक्त नॅचरल शुगरमध्ये आहे. आज माझ्याकडं एकूण ऊसाच्या लागवडीखालच्या क्षेत्राच्या 60% क्षेत्र हे ठिबकला आहे. 10,500 हेक्टरमध्ये आज माझ्याकडं 6,000 हेक्टरवर ठिबक आहे आणि त्यासाठी शासनाच्या योजना शिवाय आम्ही कारखान्यामार्फत 10% सबसिडी देतो, 100% त्याला कर्ज उपलब्ध करून देतो आणि आमचा प्रयत्न आहे की येत्या 3 वर्षामध्ये नॅचरल शुगरच्या परिसरामध्ये 100% ऊस हा ठिबक सिंचनावरच राहील. आणि माझं मराठवाडा नेताच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी बांधवांना आणि साखर कारखानदारांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पाट पाण्याचा ऊस यापुढं कधीही परवडणार नाही. मग तो पश्चिम महाराष्ट्रात असो की मराठवाड्यात असो, आपल्याला ठिबक सिंचनावर जावं लागेल. ठिबक सिंचनाचे महत्त्वाचे फायदे जे आहेत, एक पाण्याची बचत हा तर गौण भाग आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की अतिरिक्त पाण्याचा वापर करून ह्या जमिनीचा पोत खराब झाला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 35% जमिनी ह्या सगळ्या वेड्या बाबळीची बनं बनली, कारण त्या जमिनीमध्ये दुसरं काही येत नाही, ते क्षारपट जमिनी झाल्या. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे की कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन हे आवश्यक आहे. मग साहेब, आपण सांगता की पुढील 3 वर्षामध्ये जो काही इथला शेतकरी आहे हा ठिबकवरच ऊस काढणार, राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का साहेब मराठवाड्यामध्ये, का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय? यामध्ये आपण म्हणताय त्यामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहे. काय होतं की मराठवाड्यामध्ये आता मध्यंतरी मागच्या सरकारनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी 80% ठिबक सिंचनाची विशेष बाब म्हणून सवलत दिली मराठवाडा विदर्भासाठी, परंतु 80% सबसिडी दिल्यानंतर सुद्धा त्या सबसिडीच्या पैशाची तरतूदच केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. ज्यांनी कर्ज काढलं आणि 2-2 वर्षे व्याज भरलं, आजपर्यंत सुद्धा ते सबसिडी मिळालेली नाही. आणि त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती तर हे फार महत्त्वाचं आहे की जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती आणि त्या अनुषंगानं बजेट तरतूद झाली नाही तर ह्या सगळ्या योजना राबणार नाहीत. साहेब, आपण कारखानदार आहात. कारखानदार असतानाही जलयुक्त लातूर सारख्या कार्यात आपला सहभाग कसा काय घेतला? खरं म्हणजे मी कारखानदारापेक्षा सुद्धा ही मूळ एक शेतकरी आहे. पाण्याबद्दलचं मला त्याचं फार गांभीर्य आहे
आणि त्याचबरोबर एक सामाजिक जाणीवा जिवंत आहेत की समाजासाठी आपण काही केलं पाहिजे, समाजानं आपल्याला एवढं दिलं त्यासाठी आपण समाजाला काही दिलं पाहिजे, या भूमिकेतून जलयुक्त लातूरची चळवळ असेल किंवा 2013मध्ये दुष्काळी परिस्थिती जाणवल्यानंतर राजेंद्रसिंह राणांना मी बोलवून आमच्या परिसरामध्ये सुद्धा जलयुक्त लातूरचा जो शिवार जलयुक्त शिवार जी संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेतली त्याच्यापूर्वी 3 वर्षे अगोदर नॅचरल जलसंधारण योजना आम्ही या भागामध्ये आदरणीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सहकार्यानं काही राबवल्या आणि 15 गावामध्ये आम्ही आमच्या 15 गावातले नाले ओढे हे सगळे खोलीकरण सरळीकरण करून त्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी मुरवलं, पाणी साठवलं आणि त्याचे अत्यंत चांगले रिझल्ट्स आता आपल्याला दिसत आहेत की या 15 गावामध्ये ऊसाचं क्षेत्र तर वाढलं, परंतु या 15 गावामध्ये इतक्या दुष्काळी परिस्थिती एकही टँकर लावावं लागलं नाही. जलयुक्त लातूरच्या बाबतीमध्ये सुद्धा एक सामाजिक जाणीवेतूनच त्यामध्ये सहभाग घेतला आणि जी परिस्थिती आपण पाहिली लातूरची 2016मध्ये की रेल्वेनं पाणी आणावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, केवळ तो आपण त्याचं बरोबर मेंटेन केलं नव्हतं आणि म्हणून त्यासाठी आम्ही मांजरा नदीमध्ये 18 किलोमीटर चर खोदून 18 किलोमीटरचं पात्र हे पूर्णपणे साफ करून घेतलं आणि त्या ठिकाणी लातूर शहराला किमान 3-4 महिने पाणी पुरेल एवढी सुविधा त्या ठिकाणी झालेली आहे. पाणी टंचाई दूर करा आणि ऊस लागवड करा असे विरोधी सल्ले आपण कसे देऊ शकता? आमचं असं म्हणणं आहे की पावसाचा पडलेला थेंब न थेंब हा तुम्ही जमिनीमध्ये मुरवा आणि तो मुरलेला जमिनीत पडलेला पाण्याचा थेंब हा अत्यंत काटकसरीने ठिबक सिंचनानं वापरा. मी आपल्याला फक्त त्याचं एक सूत्र आणि एक गणित सांगतो. मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, लातूर, बीड असेल आपलं सरासरी पर्जन्यमान 750 मिलीमीटर आहे. 750 मिलीमीटर जर पाऊस पडला तर आपल्याला दुष्काळ जाणवत नाही, परंतु ज्यावेळेस आपल्याकडं गंभीर दुष्काळ होता त्यावेळेससुद्धा कमीत कमी 300 ते 400 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. म्हणजे 400 मिलीमीटर जर पाऊस पडला तर तो पाणी जर आम्ही साठवलं असतं तर आम्हाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न नव्हे पण शेतीलासुद्धा पाणी पुरलं असतं. आज आपण ऊसाची शेती म्हणतो, ऊसाची शेती ह्या पाण्याच्या मोजमापामध्ये जर मोजली तर ऊसाच्या शेतीला फक्त 75 मिलीमीटर एवढंच पाणी लागतं. म्हणजे 300 मिलीमीटर पाऊस पडला त्यातला फक्त 75 मिलीमीटर पाण्यातच आमचा ऊस येऊ शकतो. फक्त ते 75 मिलीमीटर पाणी जे पडतं ते मात्र जमिनीत मुरलं पाहिजे, ते वाहून जाता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की शिवारात पडलेला पावसाचा थेंब ना थेंब जमिनीत मुरला पाहिजे आणि मुरलेलं पावसाचं पाणी उपसा करत असताना ठिबक सिंचन पद्धतीनं अत्यंत काटकसरीनं वापरलं पाहिजे. आणि त्यामुळं मराठवाडा असो, विदर्भ असो, कितीही झाला तरी आमच्याकडं निसर्गानं भरपूर दिलेलं आहे. फक्त आम्ही त्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करू शकलो नाही. जे पाणी वाहून जातं ते पाणी जर आम्ही साठवलं तर निश्चितपणे आम्ही ऊसाच्या पिकासकट सगळी दुबार पिकंसुद्धा यामध्ये घेऊ शकतो. साहेब, नॅचरल उद्योग समूहाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी आपण काय काय योजना राबवल्या आहेत? नॅचरल उद्योग समूह खरं म्हणजे मी नेहमी सांगतो की हे आमच्या सगळ्या यशस्वी रथाची 2 चाकं आहेत, एक शेतकरी आणि दुसरा कर्मचारी. त्यामुळं जे म्हणून काही ह्या सगळ्या मंथनातून निर्माण होतं ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त द्यायचं आणि त्याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांना द्यायचं. आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही केंद्रीय वेज बोर्ड असेल त्याप्रमाणे वेतन दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा भाग कर्मचाऱ्यांसाठी जो आहे तो म्हणजे आम्ही या ठिकाणी नॅचरल पाल्य पेन्शन योजना आम्ही लागू केलेली आहे. 2005 साली ही योजना लागू केली. या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामधून आम्ही 10% रक्कम कपात करतो आणि ती रक्कम त्यांच्या आईवडिलाच्या खात्यावर, बँकेच्या खात्यावर ते आम्ही वर्ग करतो. त्याचा इतका चांगला परिणाम झाला की कुटुंबामधले भांडणं असतील, सासूसुनाची भांडणं असतील किंवा कुटुंबामधले आईवडिलांची जी काही त्रिपाठ होते त्यांना सांभाळलं जात नाही. तर यामुळं आज आमच्याकडं 4थ्या वर्गाचा कर्मचारी जो आहे त्याला 20,000 कमीत कमी पगार आहे
आणि त्यामुळं दर महिन्याला 2,000 रुपये आईवडिलांच्या खात्यावर जातात आणि ते आईवडील अत्यंत सुखानं आपला उदरनिर्वाह भागवू शकतात. ही एक युनिक नॅचरल पाल्य पेन्शन योजना आम्ही लागू केली. त्याबरोबर आमच्या ग्रुप ग्रॅच्युइटी आहे, ॲक्सिडेंट बेनिफिट पॉलिसीज आहेत, सर्व कर्मचाऱ्यांना मोफत घरं आहेत, सर्व कर्मचाऱ्यांना आमचा हॉस्पिटल या ठिकाणी त्या ठिकाणी मोफत उपचार आहे. या सगळ्या सुविधा या माध्यमातून दिल्या जातात. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, वाहन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. साहेब, आपण कर्मचाऱ्यांसाठी काम करता, शेतकऱ्यांसाठी काम करता, इवन कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांसाठी पण आपण ही संकल्पना, ही आयडिया कशी येते साहेब आपणाला? सामाजिक जाणीवेतून. सगळ्यात महत्त्वाचं आहे की समाजासाठी काही करायचं, ही जी मूळ संकल्पना आहे त्या संकल्पनेतून आपण हे करत गेलो आणि त्याबरोबर लोकांनी पण साथ दिली. म्हणजे आपल्याला म्हणजे मी 2005ला ही संकल्पना राबवायची ठरलं त्यावेळेस पहिलं काम केलं की सगळ्या कर्मचाऱ्यांच्या महिलांना इथं बोलवलं आणि त्यांना ही सगळी संकल्पना सांगितली आणि त्यांची संमती मिळाल्यामुळं मग पुढं अडचण आली नाही. नाहीतर मग कर्मचाऱ्याच्या पत्नीनं जर विरोध केला असता तर कदाचित ही योजना राबली पण नसती. पण त्यांना विश्वासामध्ये घेऊन आपण ही योजना राबवली. ऊसाशिवाय इतर पिके लागवड करून जीवनमान सुधारू शकते का नाही? निश्चितपणे. आता आम्ही प्रयोग तर सुरू केलेला आहे की ऊस एक ऊस असं नाही आहे. मी तर मगाशीच म्हटलं की आम्हाला ऊसाबद्दल प्रेम नाही, पण ऊसानं दिलेल्या पैशाबद्दल प्रेम आहे, त्यामुळे शेतकरी ऊसाकडे वळतो. आत्ता ह्या कोरडवाहू आणि आपण म्हटलं तसं दुष्काळी भागामध्ये आम्ही काही प्रयोग आता सुरू केलेले आहेत आणि दर 2-3 वर्षाला जो दुष्काळ येतो त्या परिस्थितीमध्ये शेतकरी जिवंत राहू शकत नाही, अनेक अडचणी येतात. आणि म्हणून आम्ही आता सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की 2 प्रकल्प आम्ही आता हाती घेतलेत. एक प्रकल्पामध्ये या उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योगाचा फार मोठं शेतकरी अवलंब करतात. तुतीची लागवड करतात आणि रेशीम किड्याचं संगोपन करून त्यापासून कोश तयार करतात आणि त्या कोशाचं मार्केट जे आहे ते फक्त बेंगलोरला आहे आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांची फार मोठी अडवणूक पिळवणूक होते. तिथं मार्केटमध्ये त्यांना भाव योग्य मिळत नाही, वाहतुकीचा प्रश्न राहतो आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी एक प्रकल्प उभारणी चालू केलेली आहे रेशीम कोशापासून धागा निर्मिती करण्याचा. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्यापासून पैठणी आणि रेशीम वस्त्र तयार करण्याचा सुद्धा उपक्रम हाती घेतो आहे. आणि त्यामुळं लातूर, बीड आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार शेतकऱ्यांनी आता सध्या कोशाचं उत्पादन घेत आहेत. परंतु ह्या सगळ्यांना मार्केटसाठी मात्र बेंगलोरला जावं लागतं. तर ह्या शेतकऱ्यांना जर या ठिकाणी माल झाला आणि रेशीम कोशापासून साधारणपणे एका एकरमध्ये 3 ते 4 लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळतं आणि एक अत्यंत कमी पाणी लागतं त्या तुतीच्या झाडासाठी. तर हा एक उपक्रम आम्ही आता घेतलेला आहे. त्यामधून जवळपास या 3 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर कोरडवाहू फळबाग लागवड योजनासुद्धा आम्ही हाती घेतलेली आहे आणि प्रामुख्यानं सीताफळ, पेरू, आंबा ह्या फळांचं पल्प तयार करणे आणि तो पल्प निर्यात करणे आणि त्या पल्पमधला बराचसा वाटा आपल्याला आपल्या आईस्क्रीम प्लॅन्टसाठी सुद्धा लागतो. आता आम्ही दरवर्षी साधारणपणे 100 टन सीताफळ, पेरू, आंब्याचा पल्प विकत आणतो बाहेरून. आणि मग आम्ही असं ठरवलं की सीताफळ हे असं पीक आहे की त्याला पाणी फक्त पावसाळ्यामध्ये लागतं. म्हणजे जूनमध्ये पाऊस पडला की ते सीताफळ फुटायला सुरू होतं आणि डिसेंबरमध्ये ते फळ गेलं की संपलं. नंतर डिसेंबर ते जूनपर्यंत त्याला अजिबात पाणी लागत नाही. मग ज्यावेळेस आपल्याकडे पाणी नसतं त्यावेळेस ते फळ पीक येऊ शकतं. तर अशी पिकं घेण्याचं आता सुरुवात केली. यावर्षी जवळजवळ एक 1200 एकर क्षेत्रावर सीताफळ लागवड झालेली आहे, 700 ते 800 एकर क्षेत्रावर पेरूची लागवड झालेली आहे आणि आंबा आपल्याकडे बऱ्यापैकी केशर आंबा वगैरे आहे. तर या सगळ्या फळावर प्रक्रिया करणारा आम्ही फळ प्रक्रिया उद्योग पण सुरू करतो आहे. आणि त्यामुळं ऊसाबरोबर हे सुद्धा होणं गरजेचं आहे. ऊसाचं क्षेत्र कमी करून ठिबक सिंचनवर घ्या, कमी क्षेत्रामध्ये जादा उत्पादन काढा आणि उर्वरित जमिनीमध्ये अशा प्रकारची पिकं घ्या की ज्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला उत्पन्न मिळेल. आणि दुसरा महत्त्वाचा भाग काय झाला की ग्रामीण भागामध्ये आता मजुराची टंचाई आहे, मजुरीचा खर्च परवडत नाही आणि त्यामुळं फळबागा किंवा तुतीची लागवड यासाठी मजूर वर्ग फार कमी लागतो.
तर ह्या कमी मजूर वर्गामधून सुद्धा आपल्याला सातत्यानं मग फळबागेतून सुद्धा 4-5 लाख रुपये एकरी उत्पादन मिळू शकतं. तर असे 2 प्रकल्प आम्ही आता हाती घेतलेले आहेत. साहेब, आपण सांगितलात आता रेशीम उद्योग आणि फळबाग उद्योग या संदर्भात जे सर्वसामान्य शेतकरी आपले इंटरव्ह्यू पाहतोय आणि आपण त्यांचे आदर्श आहात, त्यांना पण जर त्यांच्या शेतात हे जर करायचं असेल तर त्या संदर्भात काय करावं लागेल? त्या या बाबतीमध्ये आता आम्ही स्वतंत्र सेल आमच्याकडे उभा केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना ह्याचं सर्व तांत्रिक मार्गदर्शन देतो आहे. माझी मराठवाडा नेताच्या माध्यमातून सर्व या तिन्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण ऊसाबरोबर प्रत्येकानं 1-2 एकर फळबाग आणि रेशीम उद्योगाकडे वळावं. त्यासाठी लागणारं सर्व तंत्रज्ञान हे कारखान्याच्या शेती विभागामार्फत दिलं जाईल. त्यासाठी लागणारी रोपं असतील, त्या रोपाचा पुरवठासुद्धा आम्ही कारखान्याच्या माध्यमातून करत आहोत. आणि एवढंच नव्हे तर हे फळबागा उभा करण्यासाठी किंवा तुती लागवड करण्यासाठी लागणारं भांडवल आहे, हे भांडवलसुद्धा आम्ही आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. खूपच चांगला आपण उपक्रम दुष्काळी भागामध्ये राबवत आहात साहेब. आपण ज्या संस्थेचे सदस्य आहात त्यातून काय रचनात्मक कार्य होत आहे याबद्दल सांगावं साहेब. आता खरं म्हणजे नॅचरल शुगरच्या माध्यमातून या संपूर्ण 5 तालुक्याचा आर्थिक कायापालट आम्ही जवळपास केलेला आहे. शेतकऱ्यांचं राहणीमान गेल्या 20 वर्षात हे 20वा आमचा हंगाम आहे. आपण जर पाहिलं की 2000 साली या भागातली काय परिस्थिती होती आणि आत्ता आमची जी काय आर्थिक उन्नती झालेली आहे ही आपण जर पाहिली तर त्यामध्ये किमान 10 पटीनं वाढ झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे या भागातला शेतकरी अत्यंत समाधानी आहे, आर्थिकदृष्ट्या स्थिरावलेला आहे. आणि एकूण या भागामध्ये आपण उस्मानाबाद जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आपण अनुभवलेला आहे. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागच्या 16-17च्या दुष्काळामध्ये जवळजवळ 335 आत्महत्या झाल्या. मात्र त्यातल्या फक्त 3 आत्महत्या ह्या कळंब तालुक्यात झाल्या आणि त्या 3 आत्महत्याचं कारणसुद्धा फक्त आणि फक्त कौटुंबिक कलह होते. आणि आपल्याला मी विशेष सांगू इच्छितो डेअरीच्या बाबतीमधला जो महत्त्वाचा भाग आहे की या दुष्काळी भागामध्ये या डेअरीच्या माध्यमातून दर 10 दिवसाला या 28,000 कुटुंबामध्ये 250 गावामध्ये आम्ही 2.5 कोटी रुपये पाठवतो आणि महिन्याला 7.5 कोटी रुपये ह्या दुधाच्या पेमेंटच्या स्वरूपात जातात. दूध हा एक असा व्यवसाय आहे की त्या कुटुंबामध्ये दर महिन्याला 3 वेळा पैसे येतात आणि त्याचा संपूर्ण उदरनिर्वाह हा दुधाच्या पैशावर होतो. घरी अत्यंत विधवा महिला जरी असेल तर ती 2 गाई किंवा 2 म्हशी सांभाळते आणि त्या माध्यमातून 10 लिटर दूध देते. त्या 10 लिटरचे तिला 10 दिवसाला 3,000 रुपये पडतात, महिन्याला 9,000 रुपये मिळतात. आणि ग्रामीण भागामध्ये 9,000 रुपये महिना जर मिळत असेल तर मला असं वाटतं की ते अत्यंत सुखासमाधानानं जगू शकते. आत्महत्याच्या बाबतीमध्ये मी अनेक कुटुंबाशी संपर्क केला, अनेकांना भेटी दिल्या आणि त्यामधून जे काही लक्षात आलं, सरकारने अनेक आयोग त्याचे नेमले, परंतु आत्महत्याचं मुख्य कारण जर काय असेल तर ते म्हणजे आर्थिक विवंचना, आर्थिक संकट. दुष्काळामध्ये पीक येत नाही, पिकासाठी खर्च केलेला निघत नाही, कर्ज परतफेड होत नाही आणि मग या आर्थिक संकटातून, आर्थिक विवंचनेमधून तो कुटुंबकर्ता परेशान होतो, व्यसनाधीनतेकडे वळतो. व्यसनाधीनतेतून नैराश्य येतं आणि नैराश्यातून मग तो आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. आणि म्हणून त्यासाठी दूध व्यवसाय, शेळी पालनासारखा व्यवसाय, कुक्कुटपालनासारखा व्यवसाय की ज्या माध्यमातून जसं सरकारी नोकरदारांना दर महिन्याला किमान हमीचा पैसा मिळतो, तो कधी आत्महत्या करत नाही, तर तशा पद्धतीनं शेतीलासुद्धा जर त्या शेतकऱ्याला महिन्यातून किमान तुझे रोजीरोटीसाठी मिळणारा पैसा जर उपलब्ध झाला तर तो आत्महत्या मुळीच करणार नाही. आणि त्यासाठी शेतीमध्ये एक परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय हे होणं फार गरजेचं आहे. त्याचे 2 प्रश्न सुटतील, एकतर शेतकऱ्याच्या आत्महत्या संपतील, त्याबरोबर शेतीमध्ये रोजगार निर्मितीसाठी संधी निर्माण होईल, तरुणांना रोजगार मिळेल. आणि त्यासाठी दूध व्यवसाय आहे, कुक्कुटपालनासारखा व्यवसाय आहे, तुमचा रेशीम उद्योगासारखा व्यवसाय आहे. ह्या रेशीम उद्योगामध्ये सुद्धा दर महिन्याला
ते कोश अंडे विकले जातात आणि त्याच्यातून पैसा उपलब्ध होतो. मत्स्यपालनासारखा व्यवसाय आहे. तर असे जर पूरक उद्योग झाले तर मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या आत्महत्या निश्चितपणे संपतील आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल. साहेब, आपल्या नॅचरल दूध प्रकल्पामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला जर त्याचं दूध द्यायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे, काय करावं लागेल त्या शेतकऱ्याला? यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचे संकलन केंद्र आहेत आणि त्या संकलन केंद्रावर त्यानं स्वतः फक्त दूध आणून द्यायचं आहे. तिथून तो संकलन आमची प्रक्रिया होते. तिथून आमच्या गाड्या दूध घेऊन येतात. कुठलाही अडथळा नाही आहे आणि 10व्या दिवशी ते पेमेंट त्याच्या बँकेतल्या खात्यावर त्याचं वर्ग होतं. अत्यंत साधी सोपी प्रक्रिया आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला त्यामध्ये अडवणूक होत नाही. त्याला अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने आमचे ऑटोमॅटिक मशीन आहेत. त्या ठिकाणी दूध आल्यानंतर दूध त्याच्यासमोर तपासलं जातं. त्या दुधाची फॅट किती आहे, दुधाचा SNF किती आहे, दुधामध्ये वजन किती झालं आणि त्याची स्लिप त्याच्या हातामध्ये पडते आणि त्या पद्धतीनं त्याचं पेमेंट त्याच्या खात्यामध्ये वर्ग होतं. विलासरावजी देशमुख साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांच्या कारखान्यात मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आपण काम केलेलं आहे. या कामाचा आपल्याला काय अनुभव आला? निश्चितपणे चांगला अनुभव आला. मी सुरुवातीला सांगितलं की या व्यक्तींच्या बरोबर काम करण्याचं मला भाग्य लाभलं आणि त्यांनी फार मोठ्या मनानं मला काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि त्यामुळं मी माझं करिअर घडवू शकलो. आणि विशेष करून विलासरावजी देशमुख साहेब, मुंडे साहेबांच्या बरोबर काम करताना एक फार वेगळा आनंद आणि अनुभव मिळाला की त्यांनी माझ्यामधल्या असणाऱ्या सुप्त गुणांना मोठा वाव दिला आणि त्यामधूनच त्याही कारखान्यामध्ये मी माझं कर्तृत्व दाखवू शकलो. अगदी राष्ट्रीय स्तरावर मांजराला 25 राष्ट्रीय पारितोषिके मिळाले. वैद्यनाथ कारखानासुद्धा आशिया खंडामध्ये पहिला आला आणि त्या सगळ्या शिदोरीच्या बळावर आज नॅचरल शुगरसुद्धा अत्यंत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. ऊस या पिकाव्यतिरिक्त पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपण काय सल्ला द्याल साहेब? त्याला एकच सल्ला आहे की जे काही पिकं आपण घेतो आहे ते घेत असताना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीनं करा. शक्यतो ठिबक सिंचनवर जा आणि ऊसाबरोबर फळबाग लागवडीकडं आणि कॅश क्रॉप जे मिळतील त्या कॅश क्रॉपकडं जावं आणि त्यासाठी शासनाच्या योजनेबरोबर आपण आपापल्या भागामध्ये जे तुम्ही पिकवता त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग त्याच भागामध्ये निर्माण केले तर त्याचं मूल्यवर्धी जे आहे, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन जे आहे ते त्या शेतकऱ्याला मिळेल. त्या गावामध्ये रोजगार निर्माण होईल. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रगती व विकासासाठी आपले काय धोरण आहे? त्यांच्यासाठी आपण काही नवीन उपक्रम चालू करणार आहात का? आता मी जे सांगितलं तो खरं म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यासाठीच आहे. सीताफळ लागवडीचा उपक्रम आणि तुती लागवडीचा उपक्रम हा त्यातलाच एक भाग आहे आणि त्याचबरोबर आता काही उपक्रम आम्ही आणखी हाती घेतो आहे. तो मध्ये गोड ज्वारीची लागवड करायची आणि त्यापासून इथेनॉल निर्माण करायचं की जे एक 100 दिवसाचं पीक आहे. तर हाही एक उपक्रम आम्ही प्रयोगशीलतेत आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्याचे प्रयोग चालू आहेत. त्याचबरोबर शुगर बीट म्हणून एक पीक आहे, ते हंगामी अगदी कोरडवाहू पीक असल्यासारखं आहे. तर त्याच्यापासून इथेनॉल निर्माण करायचं असे काही प्रयोग सध्या चालू आहेत. आणि मग बागायतीबरोबर कोरडवाहू शेतकऱ्यांनासुद्धा त्याच्या मालावर प्रक्रिया करण्याचे उपक्रम या माध्यमातून आपल्याला घेता येतील. ग्रामीण रोजगार वाढीकरता नवीन तरुणांना आपण काय सल्ला द्याल? दूध डेअरीसारखा उद्योग आहे, रेशीम उद्योग आहे. आपापल्या भागामध्ये जे जे काही पिकतं त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. तर या साऱ्या उद्योगाकडे आता तरुणांनी वळलं पाहिजे. नोकरी एका नोकरी करून चालणार नाही, नोकऱ्या मिळणार नाहीत, सरकारी नोकऱ्या बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळं आपल्या भागामध्ये जे काही पिकतं आहे त्यावर प्रक्रिया उद्योग करा. दुधासारखा व्यवसाय आज आमच्याकडं आम्ही 2012ला 100 तरुणांना मुक्त गोठा बँकेच्या कर्जानं दिला आणि जवळजवळ आज 500 तरुण असे आहेत की ते दररोज 100 ते 150 लिटर दूध घालतात आणि महिन्याला 1.5 लाख रुपये दुधाचे बिल उचलतात. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास फक्त शेतीमध्ये दुधासाठी काम करतात. त्यामुळं स्वयंरोजगार हाच माझा तरुणांना आता सल्ला आहे की आपला रोजगार आपण निवडा आणि त्यासाठी शेतीमध्ये प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे, ते फक्त आपण टॅप केलं पाहिजे. विदर्भातील व मराठवाड्यातील सहकार उद्योगातील अडचणी व संधी काय आहेत?
खरं म्हणजे साखर उद्योगाच्या वतीमध्ये मी आपल्याला सांगितलं की या भागात सुद्धा प्रचंड पोटेन्शियल आहे. फक्त ऊसाचं पीक हे ठिबक सिंचनावर घेतलं तर तुम्हाला आणखी ऊसाचं उत्पादन वाढवता येईल आणि त्या माध्यमातून काही कारखाने जे आता ऊसाअभावी बंद पडत आहेत किंवा ऊस नाही म्हणून अडचणीत आलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळू शकेल. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवून ऑर्गॅनिक ॲग्रो प्रोडक्टचे मार्केट करण्याचा आपला विचार आहे का? कारण की आपण पाहतोय की आपल्याला जे आजार होत आहेत, कॅन्सर म्हणा, हे सगळे जे आजार होत आहेत हे आपल्याला पौष्टिक अन्न मिळत नाही म्हणून होत आहेत. यासाठी काही आपली योजना या बाबतीमध्ये आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी हा उपक्रम हाती घेतलेला आहे, पण त्याला आणखी फार चांगलं स्वरूप आलं नाही. आम्ही आमच्या या परिसरामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी वगैरे जे काही पिकं पिकतात त्याचा एक गट तयार केलेला आहे. ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही स्थापन केलेली आहे आणि ऑर्गॅनिक उत्पादनं तयार करायचे आणि लातूर, उस्मानाबाद, बीड किमान मराठवाड्यातल्या काही शहरामध्ये एक नॅचरल ऑर्गॅनिक मॉल उभा करायचे की त्या मॉलमध्ये फक्त ऑर्गॅनिक अन्नधान्य, ऑर्गॅनिक भाजीपाला आणि देशी गाईचं दूध, तूप विकलं जाईल. आणि तसा तो प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे. छोट्याशा प्रमाणामध्ये आहे, पण अंतिम स्वप्न नक्की हेच आहे. आपण नॅचरल शुगरच्या बाबतीमध्ये सुद्धा नॅचरल नाव देण्यामागचा उद्देशच हा होता की निसर्गाशी सानिध्यात राहून, निसर्गाशी समतोल राखून आपल्याला प्रगती करायची, निसर्गाचा घात करून प्रगती करायची नाही. आणि त्यामुळं आमचा एक ब्रीद आहे की आम्ही जनतेला एक वचन देतो आहे की आम्हाला विषमुक्त अन्न आणि पर्यावरण संतुलित विकास हीच आमची सूत्र आहेत की या सूत्रानुसारच जो विकास होईल. पर्यावरणाचा ऱ्हास करून आम्हाला कुठला विकास करायचा नाही आणि आमच्याकडनं कुठल्याही पद्धतीनं जनतेला विषयुक्त अन्न जाता कामा नये. आणि म्हणून आम्ही आता दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा देशी गाईचं दूध देतो आहे. जर्सी गाईच्या दुधामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. रासायनिक खताचा वापर केलेला चारा घातल्यामुळं दुधाच्यामध्ये तो अंश येतो आणि म्हणून सेंद्रिय पद्धतीचा चारा द्यायचा, देशी गाईचा वाढ करायची. आणि म्हणून 1500 गाई आम्ही गीर गाई आम्ही शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्यापासून आता गीर गाईचं दूध आणि तूप आम्ही देतो आहे. आता पुणे मुंबईपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मागणी आहे. त्यामुळं आपण जे म्हणताय ते खरं म्हणजे आमचं अल्टिमेट स्वप्न आहे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून आम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीचं अन्नधान्य आणि भाजीपाला आणि इव्हन साखरसुद्धा उत्पादन करायचे आहे आणि ते नॅचरल मॉलच्या माध्यमातून आम्हाला विक्री करायची. त्याचा पहिला मॉल लातूरमध्ये नक्की लवकरात लवकर सुरू करण्याचं आमचं स्वप्न आहे. आमच्या आपल्याला शुभेच्छा असतील साहेब त्यासाठी. सर, आपण MBAचे विद्यार्थी आहात. MBA म्हटलं की कुठलंही प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल तर त्याच्या प्रसिद्धीवर अधिक खर्च केला जातो. या उलट आपण आहात की म्हणजे प्रसिद्धीला आपण हे वायफट खर्च म्हणता. आपला कन्सेप्ट चुकीचा आहे. मी प्रसिद्धीला वायफट खर्च कधी म्हणत नाही. प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी मी नक्की माझा हातभार नक्की असतो, पण नेत्याच्या वाढदिवसाच्या जाहिरातीला माझा विरोध असतो, बाकी काही नाही. अच्छा. कोरोनासारख्या काळामध्ये आपल्या कारखान्याच्या माध्यमातून सॅनिटायझर वगैरे तयार केलं. साहेब, कोरोनामध्ये आपण शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? एकच संदेश आहे कोरोनाच्या बाबतीमध्ये की जो मी अगदी एप्रिल महिन्यामध्ये हा संदेश दिला की कोरोना संपणार नाही, इतका सहजासहजी जाणार नाही. कोरोनाबरोबर आपल्याला राहायचं आहे आणि म्हणून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना, कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा फक्त त्रिसूत्री वापर करा. SMS. SMSचा अर्थ असा आहे की सोशल डिस्टन्सिंग. पहिला सोशल डिस्टन्सिंग. कुठेही असा 2 व्यक्तीमध्ये किमान 3 फुटाचं अंतर ठेवून उभा राहा, वागा, बसा. दुसरा जो M आहे तो मास्क. घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावा. आणि तिसरा जो S आहे तो S आहे सॅनिटाईज करा. दर 2 तासाला सॅनिटायझरनं हात स्वच्छ करा, साबणानं हात स्वच्छ करा. मला असं वाटतं की हा SMS जर प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये राबवला तर कोरोना आपल्या आजूबाजूला कितीही राबला
तरी काही होणार नाही. हे SMS सूत्र हे मात्र सगळ्यांनी पाळावं आणि करोनाला बरोबर घेऊनच जगावं लागेल. आता करोना संपण्याची वाट बघून घरात बसून चालणार नाही. सर, आज भारताचा GDP हा -23% झालेला आहे आणि याला फक्त शेतीच, आज जे काही आहे ही फक्त शेतीच वाचवत आहे. आपण MBAचे स्टुडंट आहात. आज आपण अनेक असे नवनवीन प्रकल्प, म्हणजे आश्चर्य वाटतं लोकांना की हे कसं काय शक्य झालं, असे तुम्ही काम केलेलं आहे. GDP ग्रोथ होण्यासाठी आपला काय सल्ला राहील? आजची जी परिस्थिती आपण बघतोय फार भयावह आहे. ह्याच्या पुढची परिस्थिती भयावह राहील आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये खरं म्हणजे आपण फार लहान पडतो, परंतु ज्या पद्धतीनं लॉकडाऊन करून सगळं अर्थव्यवस्था ठप्प केली, ही तशी थोडीशी चूक झाली असं आता इवन नेते मंडळींना सुद्धा वाटायला लागलेलं आहे आणि त्यामुळंच आता अनलॉक पिरियड फार फास्ट केलेला आहे. परंतु या बाबतीमध्ये शेती ह्या एकमेव क्षेत्रानं सरकारला तारलं आहे. म्हणजे -23% गेला असतानासुद्धा शेतीचा ग्रोथ रेट हा +3.5 राहिलेला आहे. आणि आत्ता तरी सरकारनं डोळे उघडावेत आणि शेती उद्योगाबद्दलचं शाश्वत धोरण स्वीकारावं. शेतीला आज आपण बघतोय की एकूण बँकिंग क्षेत्रामध्ये फक्त 9% शेतीला अर्थपुरवठा केला जातो. आज शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या 60% आहे. ग्रामीण भागामधला उद्योग शेती हा महत्त्वाचा उद्योग आहे. मग 60% लोकांच्या प्रमाणामध्ये किमान 60% आम्हाला अर्थपुरवठा होणं गरजेचं आहे. कुठल्याही बँकेमध्ये शेतकऱ्याला उभा राहू दिलं जात नाही, शेतकऱ्याला कर्जपुरवठा दिला जाऊ शकत नाही. इतक्या सगळ्या अडथळ्याच्या शर्यतीतून सुद्धा आपण पाहतोय गेल्या 5 महिन्यामध्ये सारे उद्योग ठप्प झाले, पण शेती ठप्प झाली नाही. गावामध्ये शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये कहर असताना करोनाचा शेतीत पेरणी केली, शेतीतल्या मशागती केल्या आणि आज सोयाबीनसारखं सोन्यासारखं पीक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे. आणि म्हणून शेतीच्या उद्योगाबद्दलचा सरकारचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. शेती हा प्रायोरिटी सेक्टरमध्ये आला पाहिजे आणि शेतीला एकूण बजेटच्या 50% अर्थपुरवठा झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे जर करू शकलो तर इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये किती पडझड झाली तरी शेती हा उद्योग तुम्हाला निश्चितपणे आपला GDP वाढवण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देश तारण्यासाठी वाचवणार आहे. साहेब, आपण सांगताय तसं कागदावर सरकार अनेक योजना आणतं, पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्याला लाभ मिळत नाही. या संदर्भात आपण सरकार दरबारी आवाज उठवणार का? नाही, या बाबतीमध्ये मुख्य अडचण जी आहे ती मधले जी काही यंत्रणा आहे, जी धोरणं राबवणारी यंत्रणा आहे, ही यंत्रणा अत्यंत कुचकामी आहे आणि सगळी इंग्रजकालीन यंत्रणा आहे. या ठिकाणी मूलभूत बदल झाले पाहिजेत. तरीसुद्धा आता खरं म्हणजे या सरकारचा आभार मानले पाहिजेत, अभिनंदन केलं पाहिजे की बऱ्यापैकी आता ऑनलाईन स्कीम आलेल्या आहेत. त्यामुळे जे काही अनुदान येत असेल, जी काही आर्थिक सवलत येते आहे ती थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जाते आहे. परंतु यामध्ये मूलभूत अंमलबजावणी करणारा जो काही ढाचा आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकरी वर्गामध्ये सुद्धा जागृती आली पाहिजे, आपल्या हक्काची जाणीव झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आता तसं परिवर्तन निश्चितपणे होत आहे. आता तरुण शेतकरी आलेला आहे आणि तो जाऊन त्या ठिकाणी भांडून आपल्या संकल्पना पदरात पाडून घेतो आहे. परंतु यामध्ये मूलभूत जी अडचण आहे ती म्हणजे आर्थिक भांडवलाची अडचण आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची अडचण आहे. ग्रामीण भागामध्ये गोदाऊन नाही आहेत, त्यामुळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे, शेतीला अर्थपुरवठा झाला पाहिजे आणि हे जर झालं तर निश्चितपणे कृषीप्रधान भारत म्हणून जे काही आमचा ब्रीद आहे ते त्यामध्ये सफलता आल्यासारखं निश्चित होईल. शेअर मार्केटमधील व्यवहाराबद्दल आपले मत काय आहे आणि ग्रामीण शेतकऱ्यांना शेअर मार्केटचा काही फायदा होऊ शकतो का? शेअर बाजाराच्या बाबतीमध्ये आपण बघतो बरं का की जगाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये फार नगण्य शेअर बाजारामध्ये असणारी मंडळी आहेत. आज आपण बघतोय की 135 कोटी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये शेअर मार्केटमध्ये काम करणारी मंडळी हार्डली 1 ते 1.5 कोटी आहे, म्हणजे 1 ते 1.5% फक्त शेअर मार्केटमध्ये आहे. त्याचं दुसरं एक मोठं कारण असं आहे की शेअर बाजाराबद्दलचा अभ्यास आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस हा सर्वसामान्य जनतेमध्ये नाही आहे.
परंतु आत्ता आपण पाहतो आहे की शेअर बाजाराच्याच तुलनेमधला जो फ्युचर मार्केट आहे, त्या फ्युचर मार्केटमध्ये मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जागरूक झालेला आहे. सोयाबीन फ्युचरमध्ये सोयाबीन विकतो आहे, अन्नधान्य विकतो आहे आणि त्यामुळं फ्युचरचा अभ्यास होणं, शेअर बाजाराचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे की त्यामुळं भविष्यामध्ये जे काही मार्केटच्या संधी आहेत त्या संधी येतील. आणि आता ग्रामीण भागातला तरुण सुशिक्षित शेतकरी आता शेअर बाजार असेल, फ्युचर मार्केट असेल, या बाबतीमध्ये आता आशादायी आहे आणि तो अभ्यास करतो. या संदर्भात आपल्या समूहाकडून काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन असं काही अद्याप तसं काही आम्ही सुरुवात केलेली नाही, पण आता हा जो उपक्रम आम्ही फळबाग प्रक्रिया उद्योग आणि रेशीम उद्योग जे करतो आहे त्यामध्ये मात्र निश्चितपणे या संकल्पनेचा त्या ठिकाणी लाभ होईल. भविष्यामध्ये पुढच्या 2 वर्षात, 3 वर्षात, महिना 2 महिन्यामध्ये काय भाव राहतील ह्याचा अभ्यास करून शेतकरी तो माल साठवून ठेवेल किंवा तो फ्युचरमध्ये विकून त्याचा पैसा उपलब्ध करू शकेल. तसा आमचा आता निश्चितपणे प्रयत्न आहे. साहेब, आज एखाद्या कारखान्याचा चेअरमन असेल, संचालक असेल, तर तो एकदम आविर्भावात राहत असतो. आपण गेले 35-40 वर्ष झालं MD आहात, अनेक मोठ्या कारखान्यावर आपण काम केलं आणि आता स्वतः इतक्या मोठं प्रस्थ असताना इतकं साधं राहणीमान, म्हणजे आम्ही ऐकलं आता कारखान्यावर की घरी जर आपण गेलात तर कुणी नसलं तर साहेब स्वतः चहा बनवून देतात, घरचं कुठलंही काम असेल साहेब स्वतः करतात, अगदी झाडू मारण्यापासून. हे इतकं साधीमान राहणं कसं काय शक्य आहे साहेब? खरं म्हणजे मी अत्यंत साध्या सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो. आईवडिलाचे संस्कार होते स्वावलंबनाबद्दलचे, तेच संस्कार पुढे आम्ही मुलांना केले आणि साधं राहण्यामधला जो आनंद आहे तो असा कृत्रिमरित्या काय आविर्भाव आणून राहण्यामध्ये कधी वाटला नाही. त्यामुळं एक जीवनशैली बनलेली आहे, ते साधं सामान्यासारखं वागावं, त्यातलाच तो आनंद खरा म्हणजे मोठा आहे. कोरोना काळामध्ये शिक्षण पद्धती बदललेली आहे, सगळं ऑनलाईन झालेलं आहे, याबद्दल आपलं मत काय आहे? नाही, या बाबतीमध्ये आता खरं मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही आहे, पण छोटीशी संस्था या ठिकाणी आम्ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा आणि कॉम्प्युटर कॉलेज चालवतो. त्याचबरोबर लातूरमध्ये शाहू कॉलेजच्या त्या ट्रस्टीमध्ये मी आहे. एकूण जे काही पद्धती शिक्षणाच्या ज्या आहेत त्या खरं म्हणजे आमच्या तरुण पिढीला काही पोषक वातावरण निर्माण करण्यासारख्या नाही आहेत. खरं म्हणजे परदेशामध्ये शिक्षण क्षेत्रातला जो मुख्य गाभा आहे तो बेसिक एज्युकेशन झालं की तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी स्वयंपूर्ण होतो. आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की वयाची 30 वर्ष तो शिक्षणामध्ये जातो, ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो, डॉक्टरेट करतो आणि रोजीरोटीसाठी पुन्हा लाखांच्या लाईनमध्ये उभा राहून नोकऱ्या मागतो. आणि त्यामुळं मूलभूत शिक्षणामध्ये जो बदल होणं गरजेचं आहे तो म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून किंवा व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. 12वी नंतर तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहून छोटा मोठा उद्योगधंदा असेल, हे असेल, तो त्यानं केला पाहिजे. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजेत. आत्ता काही नवीन शिक्षण पद्धती आली, त्याचा फार काही मी अभ्यास केलेला नाही, परंतु मला असं वाटतं की आता दिशा त्या पद्धतीनं चालू झालेली आहे. आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून डायरेक्ट इनडायरेक्ट किती लोकांना रोजगार इथं मिळतो? उद्योग समूहाच्या बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर आमचा हा नॅचरल परिवार आहे. या परिवारामध्ये 6500 टन क्षमतेचा एक साखर कारखाना आहे, 25 मेगावॅट वीज निर्मिती आहे, 1 लाख लिटर दररोज इथेनॉल तयार होतं, 12 मेगावॅटचा स्टील प्लॅन्ट आहे, 70,000 लिटर क्षमतेची डिस्टिलरी आहे, 2 मोठ्या पतसंस्था आहेत. या सगळ्या उद्योग समूहामध्ये जवळपास आमचे 1,25,000 कुटुंबाचा सहभाग आहे. मग त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आले, दूध उत्पादक शेतकरी आले, पतसंस्थेचे कर्ज घेणारे शेतकरी आले, स्टील प्लॅन्ट, साखर उद्योगमध्ये काम करणारे कर्मचारी आले, ग्राहक भांडारमध्ये काम करणारे आले, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जे काही शिक्षक काम करतात, या सगळ्या ह्याच्यामध्ये एक जवळपास 1,00,000 -1.25 लाख कुटुंब यामध्ये समाविष्ट आहेत आणि तो एक आमचा महानॅचरल परिवार आहे. यामध्ये एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये म्हणाल तर डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आज जवळपास या संपूर्ण वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आज
जवळजवळ आमचे 21 वेगवेगळे विभाग आहेत. त्यामध्ये एक 2500 थेट एम्प्लॉयमेंट मिळालेले आहेत आणि ऊसतोडणी मजूर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, या माध्यमातून साधारणपणे एक 7500 इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट निर्माण झालेली आहे. हे टोटल डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट हे 10,000 लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. साहेब, आपण MBAचे विद्यार्थी आहात. आपल्याकडे 40 वर्षापेक्षा अधिकचा एक गाढा अभ्यास आहे, आपल्याला अनुभव आहे. मराठवाडा नेता परिवार पेपर याबद्दल आपलं मत काय व यासाठी मराठवाडा नेताच्या प्रगतीसाठी आपण काय मार्गदर्शन कराल? मराठवाडा नेता परिवाराशी मी गेल्या 40 वर्षापासून संबंधित आहे. घनिष्ठ संबंध आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिस्थितीशी बदल करत आणि सगळ्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये सातत्याने झगडत अत्यंत यशस्वीपणे वाटचाल केलेली आहे. नुकतंच मला बद्दर साहेबांच्याकडनं कळलं की आता मराठवाडा नेता हा फक्त प्रिंट मीडिया राहिला नाही, तर आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलात आणि या माध्यमातून फार मोठं भविष्य आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला. आणि माझ्या नॅचरल परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहेत की मराठवाडा नेता मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सर्व या क्षेत्रातली उच्च शिखरं गाठो आणि त्यासाठी या परिवाराच्या वतीनं सक्रिय सहकार्य नेहमी राहील. धन्यवाद साहेब. आपण नमस्कार. मराठवाडा नेताच्या दर्शकांसाठी आमच्या सर्व प्रश्नाचे रोखठोक उत्तरं व सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. आवाज हा सत्याचा, विश्वास आणि न्यायाचा, पत्रकारितेचा, जनमनाचा हा विजेता. मराठवाडा नेता, मराठवाडा नेता, मराठवाडा